नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलवर. मित्रांनो, लवकरच आरटीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होणार आहेत. मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षीही आरटीची ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यास सुरुवात झालेली आहे. शाळेला त्यांची नोंदणी करण्यास सांगितलं आहे. सध्या शाळेची नोंदणी संपण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरच आता ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख जवळ येणार आहे. अजून कुठलेही ऑफिशियल लेटर नाही, त्यामुळे मी स्पष्ट सांगू शकत नाही की कधीपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, मागच्या वर्षीच्या पालकांनी जे चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नका, जेणेकरून तुमच्या मुलांचं जर आरटीमध्ये जर लॉटरीमध्ये नाव आलं किंवा वेटिंग लिस्टमधून जर तुमचं कन्फर्मेशन आलं तर थोडं चुकीमुळं तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे आरटीची पूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत हे चॅनल तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण आरटीसाठी वयोमर्यादा काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. त्यानंतर आरटीसाठी कुठकुठले कागदपत्र असतात, कागदपत्र कुठले लागतात ते जाणून घेऊया. बघा मित्रांनो, आरटीचे कागदपत्र जे आहे ते तुम्ही फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचे असले पाहिजे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. बरं, वयोमर्यादा काय आहे ते आपण लगेच बघूया. बघा मित्रांनो, वयोमर्यादा समजून घेऊया. सन 2024-25 शैक्षणिक क्षेत्रात आरटी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय काय असतं. बघा, जर तुमचा पाल्य 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत जन्मलेला असेल तर तुमचा मुलगा प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी तुम्हाला तुमच्या मुलाला ॲडमिशन घेता येतं आरटी थ्रू. बघा, तिने सांगितलं 31 डिसेंबर 2025 रोजीचे किमान वय 3 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त वय जे आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. म्हणजे तुमच्या मुलाचं वय 3 वर्ष ते 4 वर्ष 5 महिने 30 दिवस या कालावधीमध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला जर ज्युनियर केजीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाला कमीत कमी वयोमर्यादा आहे 4 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. म्हणजेच तुमच्या मुलाची जन्मतारीख आहे 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यानच्या कालावधीमधली असली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे सिनियर केजीमध्ये जर तुमच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा आहे 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020. म्हणजे कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्यानंतर जर इयत्ता पहिलीला तुमच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल आरटीमधून तर तुमच्या मुलाची जन्मतारीख ही 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीतली असली पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमच्या मुलाचं वय 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असं असलं पाहिजे. बघा मित्रांनो, वयोमर्यादा काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहे. तुमच्या मुलाला जर आरटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कुठकुठल्या वर्गासाठी कुठकुठली वयोमर्यादा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आरटीसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.